हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की ॲक्च्युअलमध्ये सगळे फंक्शन स्टार्ट होणार आहेत. उद्यापासून आमची लग्नाची सुरुवात होणार आहे. उद्यापासून तुम्हाला माहिती असेल, प्रत्येकाच्या घरात जोपर्यंत आपण देवाला पत्रिका ठेवत नाही तोपर्यंत कुठलेही फंक्शन चालू होत नाही आणि कुठलाही पत्रिका कोणाला देता येत नाही, इन्व्हिटेशन देता येत नाही. अख्खी फॅमिली आपली आमच्या गावी चाललो. आमच्या गावी म्हणजे धुळ्याला जे आमचं गाव आहे, बाबांचं गाव, तिथं चाललोय. देवाचा कार्यक्रम आहे. देवाचा कार्यक्रम होईल, तिथं पत्रिका ठेवू. त्याच्यानंतर आपण हॉस्टेलला पण जाणार आहेत. अबोलीला हॉस्टेल दाखवणार आहे, आमचं मंदिर दाखवणार आहे, खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे. आता आम्ही दोघं चाललो आहे. जे मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, माझे ड्रेस फायनल केले होते. फक्त आता काही डिझाईन आमच्या डिस्कस करायच्या राहिल्या होत्या. अबोलीचा जे सगळे ड्रेसेस आहेत त्याच्या हिशोबाने. सो ते आता फायनल करू. त्याच्यानंतर आमच्या मॅडमांना भेटायचं. आमच्या मॅडम म्हणजे की आमचे जे इंटेरियर डिझायनर आहेत, आमच्या सपना मॅम, त्यांना पण भेटायचं. खूप सारे काम आहेत, एक एक करून ते सगळे कंप्लीट करू. आणि आज रात्री आम्ही चौघं पण इथून निघणार आहेत, अबोली, मी, दादा, वहिनी. आणि आय एम सुपर एक्सायटेड गावाला जाण्यासाठी. बिकॉज किती वर्ष झालेत मला आठवत पण नाही आहे. गुड्डू दादाचा कार्यक्रम होता, आय थिंक, वाटतं तेव्हा गेलेलो. पण आता खूप सारे चेंजेस झाले असतील. आणि अबोली आणि मी, आम्ही दोघंही नर्वस आहेत. आय डोंट नो का किंवा कसं, पण असं आतून असं होतंय की कसं होईल, काय होईल. अबोलीला खूप साऱ्या लोकांनी ॲप्रिशिएट केलं मागच्या ब्लॉगमध्ये. ते बघून मला खरंच छान वाटलं की अबोली ट्राय करते. ते सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती माझ्यासारखी एवढी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे किंवा तिला ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे. बट शी इज ट्राईंग, तिचं बेस्ट देते. ते बघून मला खूप आवडतं. आणि काही जी क्वचित लोक आहेत, तुम्ही कमेंट केला आहे, थँक्यू सो मच. आजचं काम इथलं टक्सचं काम झालेलं आहे. माझ्या आउटफिटचे डिझाईन्स फायनल झाले आहेत. अबोलीला मॅच होईल सगळं, तशा डिझाईन्स देऊन दिल्यात. आणि मस्त त्यांनी एकदम युनिक गोष्टी ॲड करणार आहेत आपल्या विधीचा. याला पण तुम्हाला दिसेल, मला सांगायचं नाही, मी खूप एक्सायटेड आहे. असं बोलता बोलता येणार होतं बाहेर. माझी एक आवडती गोष्ट आहे आणि आपले सगळ्यांचे फेवरेट आहेत. ती डिझाईन एक येणार आहे, तुम्ही समजून घ्या, विधीचा याच्यावर स्पेशली. आणि परत संगीतच्या याच्यावर पण अशी मस्त एक डिझाईन आहे हिच्या हिशोबाने. आणि सगळ्या याच्यावर हिच्या हिशोबाने सगळ्या डिझाईन घेतला. सो दुसरं इम्पॉर्टंट काम आमचं मॅडमचं थोडं डोकं खायचं आहे मला. ते खाऊन झाल्यावर मग घरी जाऊयात आपण, ठीक आहे. 4 वाजून गेलेत आणि आमचं अजून पण डिस्कशन कंटिन्यू होतंय मॅडमांसोबतचं. बिकॉज खूप साऱ्या गोष्टी आहेत बाबा. इंटेरियर इज नॉट अ जोक. 10 to 15 to 20% तुमच्या इंटिरियरचा प्राईसमध्ये जर वाढत असेल तर इट इज व्हेरी बिग टेन्शन. जर 20 लाखाचं बजेट असेल आणि 20% त्याच्यात वाढत असेल तर 4 लाख रुपये अजून वाढतात, किंवा 15% जे काय असेल. 2-4 लाख रुपये जर असं वाढत असतील असं अचानक भयानक, तर खूप मोठं टेन्शनचं काम आहे. बट असो, आता मी दादा बहिणीला गाडी द्यायला आलो. बिकॉज इथून महेजादाकडे चालले स्नोईला सोडायला. त्याच्यानंतर ते सोबत येतील तिकडं आणि मी येतं. मी आणि अबोली इकडनं बसणार आहे. बघा दिसते वहिनी, स्नोईला आम्ही घेऊन नाही चाललो बिकॉज त्याची तब्येत खराब होऊन जाते. सो दादा, वहिनी, बोली आणि मी, आम्ही असेच चौघं. आता ही गाडी सोडून मी परत जाईल मॅडमांसोबत. आमचे जे डिस्कशन आहे ते कंटिन्यू करेल. त्याच्यानंतर मी घरी येईल, ज्या बोली तिचा घरी जाईल आणि मग रात्री परत येईल ती आमच्या बसच्या टायमिंगला. 4:55 झालेत. कशी होती आपली मीटिंग? एवढं इंटेन्स आमचं डिस्कशन झालं आहे. बट येस, आमच्या मॅडम पण सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे त्या सपना मॅम, ज्यांच्याकडनं इंटिरियर केलं आहे, त्यांचं पण काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला प्रॅक्टिकली करेक्ट वाटल्या. आमच्या पण काही गोष्टी आहेत की त्या आम्हालाच करेक्ट वाटत होत्या की बाबाने आम्हीच खरे. बट ॲट दी एंड आम्ही एका पॉईंटवर पोचलो. जे काय वाढणारं होतं ते वाढवलं आणि त्यांना म्हटलं लवकरात लवकर द्या आम्हाला, तिथं खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. सो ते आता त्यांचं काम करतील. आता बोली कॅब बुक केली आहे, घरी जाईल. मी घरी जाईल, मी माझी बॅग पॅक करेल आणि मग रात्री कधी यायचं तुला? 9 वाजेला इथं पोचायचं आहे. म्हणजे आम्ही 9:30ला जिथून बस आहे आमचं पिकअप पॉईंट, तिथं जाऊ आणि मग गावाकडे. आय एम सुपर एक्सायटेड. बट शी इज नॉट, शी इज लिटल नर्वस. कारण की तिला असं होतं की कसं होईल, काय होईल. बघू, जे काय होईल तुम्हाला दिसेलच. 8:30 वाजणार ऑलमोस्ट. आणि अजून आपल्याकडं आहे अर्धा तास. अबोली निघून गेली आणि अबोली कॅबने येत नाही आहे. अबोलीची दिदी सोडायला येते. सो आम्ही सगळे सोबत जाऊयात. पण त्याच्या आधी अर्धा तास आहे. म्हटलं काय करावं काय नाही, भूक तर नाही मला, मी पोट भरून जेवलो होतो. आता संध्याकाळीच आम्ही, तुम्ही बघितलं असेल, मॅडमांशी चर्चा वगैरे करून आलो. त्याच्यानंतर घरी आलो, जरा आराम केला आणि मग मी खाल्लंय, खूप पोट भरून खाल्लंय. सो आता मला काही खायची अजिबात इच्छा नाही, पण चहा प्यायची इच्छा आहे. सकाळपासून चहा पिला नाही. दुपारी खूप ऊन होतं म्हणून दुपारी पण चहा पिला नाही आहे. सो आत्ता म्हटलं एक पटकन चहा पिऊन येऊ, त्याच्यानंतर मग आरामात निघता येईल. ठीक आहे. आपली बेबी कशी चमकते. पावसामुळे जरा आपण तिकडच्या पार्किंगमधून काढून इथं लावले. कारण की PPF केलं होतं तर तिची 8 ते 10 दिवस जरा काळजी घ्यायची होती. म्हणून मस्त सेफ पार्किंग माझ्या मित्राचीच भेटली आपल्याला, ती लावून दिली आहे. मस्त दिसते. आल्यानंतर तिला एकदम मस्त वॉश करायला घेऊन जाईल मी.
आणि एकदम परत नवीन चकचकात. आता पण नवीनच दिसते, पण त्याच्यावर पाण्याचे डाग आहेत जरा. 9:30 वाजून गेले आहेत. मी चेंज करून एकदम ऑलरेडी झाले. एकच बॅग आपली छोटीशी. अबोली खाली येऊन गेली आहे, म्हणजे अबोलीची दीदी आणि जिजू तिला सोडायला आले आहेत. सो पटकन जाऊयात, आपला बस स्टॉप आहे तिथं जाऊयात आणि मग तिथून लेट्स गो. मी आतापर्यंत एक्साइटेड तुम्हाला दिसतोय, थोड्या वेळात नर्वस होणार आहे. लग्नाचं पहिलं फंक्शन आहे आणि विठू रुक्मिणीला कसं काय विसरणार. सो यांना पण इन्व्हाइट करतो आपल्या पहिल्या फंक्शनला. यांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहे. हे आहेत म्हणून सगळ्या गोष्टी होत आहेत. गुड मॉर्निंग फ्रॉम दोंडाईच्या. आम्ही दोंडाईच्याला पोहोचलो आणि 9:30 वाजलेत. अबोली मॅम बघा कशा सुंदर दिसतात, एकदम ब्युटिफुल. रेडी झाली अबोली पण, मी पण. आणि आम्ही आता आमच्या मामांच्या घरी आहे. रेडी वगैरे होऊन ब्रेकफास्ट झाला आहे, चहा पिऊन झाला आहे. फक्त आता अबोली आणि वहिनी या दोघांचं राहिलं आहे. ते झाल्यावर मग आम्ही आमच्या गावाला जाऊ, तिथं फंक्शन आहे. पप्पांचे कॉलवर कॉल येत आहे की लवकर आहे लवकर आहे. आम्हाला 9 वाजेला तिथं पोचायचं होतं. आमची बस इथं उशिरा पोहोचली. पण आता बघू, सगळं आवरल्यावर निघू. ठीक आहे, ऑल डन. कसं वाटतंय? भीती वाटते. सिनियर्स यांचा हा प्रोग्राम झालेला आहे आजचा, खूप वर्षाआधी. तुम्हाला काय आम्हाला टिप द्यायची आजच्या प्रोग्रामसाठी? वी आर ऑलरेडी स्केर्ड. नवीन रिच्युअल्स राहणार आहेत, नवीन पद्धती राहणार आहेत. सो थोडा भीती वाटते. ऑलराईट, आमची सगळी पूजा झाली आहे आणि आता मी देवांना पत्रिका ठेवतोय आणि त्यांना निमंत्रण देतोय. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण. ठीक आहे, आमचे देवाचे प्रोग्राम झालेले आहेत आणि आम्ही आता आंटी कुठे चाललो आपण? कुठं? माळसा मातेला ना. खंडेरायांना आम्ही पत्रिका ठेवून दिली आधीच घरात. आता हे बघा, आता आम्ही त्यांचा मिसेसला माळसा देवीला, माळसा मातेला पत्रिका द्यायला चाललोय त्यांचं. सो आता सगळ्या देवांना इन्व्हिटेशन देऊयात, आपल्या लग्नाला बोलूयात, म्हणजे आमच्या लग्नाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन मी स्पेशली देतो. ठीक आहे, बघा हे आमचं गावाचं माळसा देवीचं मंदिर. इथं बोली, आमच्या काकू, आमचे भाऊ गुड्डू दादा, बोलू आणि आमचं गाव. हसू जणू गोड साखरेसारखं
प्रियंकाचं नाव घेतं माझं आयुष्य झालं सोन्यासारखं. स्वामींच्या कृपेने जीवनाला मिळाला खरा अर्थ. हे भगवानाचं नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. आमचा जो मेन फंक्शन होता लग्नाचा पहिला फंक्शन तो झालेला आहे. आणि हे बघा अर्धी लोक तिकडे जे आपण पुण्याहून आलेलो आहेत. आणि हे आमचं गावाचं हे दुसरं घर नवीन बांधलेलं. आमची आंटी हे सगळे आमच्या आंट्या. आणि खाली पप्पा अंकल आजी आंटी आई. हां हे ना ते म्हणतात मी बांधून दिलं त्यांना. बट हे आमचं नवीन घर. आता आम्ही आमचं जुनं घर बघायला चाललोय सगळे. पप्पा ऑल गुड. चांगलं झालं, एकदम भारी कार्यक्रम झाला, एक नंबर झाला. आहे आज पप्पा बोललेत तो. तर आता आपण जुन्या घरी जाऊ. बाबांचं जुनं घर ॲक्च्युअलमध्ये. बाबांचं अंकलचं ते घर बघायला चाललं. घर आहे आमचं, दिवा मतलब मातीचं घर आहे. मातीचं घर आहे. आता तिथं म्हणजे कोणी राहत नाही. आमचे दुसरे अंकल आहेत ते राहतात, त्यांचं सामान आहे. फक्त बघून येऊ आणि मग तसंच परस्पर आपण धुळ्याला जाऊ. हे बघा आमचं गावाकडचं जुनं घराकडे चाललो आपण आता. इथून राईट टर्न घेतला का आमचं घर येईल. इथं वाडा होता, वाडा तुटला आता आमचा. आणि इकडं घर आहे आमचं, दाखवतो मी तुम्हाला. बाबांचं घर हे जे दिसतंय हे. अरे यार बंद आहे पण. हे बघा हे घर आहे, हे लाकडाचं प्रॉपर पण आता लॉक आहे. हे बघा चावी आलेली. गुड्डू दादा तो ओपन करतोय. त्या जोर केवढं बाहेर. खूप सारे मेमरीज लहानपणीचे. बाय आमचा बघा चुला. इथल्याही खूप सारे मेमरीज आहेत. इथं आम्ही बसायचो सगळे लहान. इथून चहा जेवण गरमागरम यायचं आणि आम्हाला वाढून इथं असं तिकडं जायचं. हे बघा कपाट अँड ऑल. हे बघा प्रॉपर वाय. हे बघा अजून पण आहे लसूण. क्या बात आहे भाई, है ना यार ये मतलब एकदम नॉस्टैल्जिया है मेरे को भी. और वो फुकनी भी थी यहाँ पे. झालं आपलं जुनं घर बघून. एवढ्या भारी मेमरीज आहेत आमच्या इथल्या. आता आजी बाबा दोघंही नाही आहेत आमच्यासोबत. वरून आम्हाला बघत असेल, जिथं पण असेल एकदम खुश असेल आम्हा सगळ्यांना बघून. तर इथून आम्ही निघालो आहे आणि आम्ही चाललो धुळ्याच्या मंदिरात आपल्या हॉस्टेलला. तिथं पण पत्रिका ठेवायची मंदिरात. सो ते झाल्यानंतर मग परत पुण्यासाठी आजच निघायचं आपल्याला. ठीक आहे. ऊन एकदम भयंकर आहे भाई साहब. इतकं अल्टिमेट ऊन आहे. आम्हाला अजिबात सवय नाही उन्हाची. काय लावलं तू आता का. ऑल राईट. असो नजर नका लावू जो पण लावत असेल. बट आता 5:30 वाजून गेलेत आणि आम्ही ऑलरेडी झालो. तुम्ही बघितलं असेल फंक्शनमधून गावातून आम्ही म्हणजे आपल्या गावावरून इथं आलो हॉस्टेलला. आणि त्याच्यानंतर जरा आराम केला. पटकन जाऊयात मंदिरात. आणि आबोली आर यू एक्सायटेड माझं हॉस्टेल बघण्यासाठी. ज्या हॉस्टेलला माझं करिअर घडवलं आहे बेसिकली. माझं माझं अख्खा आयुष्याचा टर्निंग पॉईंट या हॉस्टेलपासून आहे. इथं आलो म्हणून मी आज जे काही आहे तुमच्यासमोर ते आहे. सो मी अबोलीला ती हॉस्टेल दाखवतो, मंदिरात जातो, पत्रिका ठेवतो, स्वामींशी भेटतो. त्याच्यानंतर आज आपल्याला रात्री निघायचं आहे. ठीक आहे. इथून थोडं दाखवतो मी तुम्हाला हॉस्टेल. बघा ही माझी हॉस्टेल होती. आमचं अख्खं ग्राउंड जे आहे एकदम हिरवगार. ग्राउंडला त्यांनी काय माहिती असं उखाडून का टाकलंय किंवा काय कन्स्ट्रक्शन चालू आहे, काहीतरी चालू आहे पण फॉर शुअर. ऑलराईट मी अबोलीला आता हॉस्टेल दाखवायला आलो. पण अनफॉर्च्युनेटली ना आता आमचं हॉस्टेल आधीसारखं नाही राहिलं आहे. तर आम्ही म्हणजे इथं तुम्ही बघितलं असेल धुळ्यात जर तुम्ही असाल स्वामीनारायण हॉस्टेलमध्ये, इथं लग्न पण होता. लग्नासाठी पण बुकिंग करतात खूप लोक. अख्खा मंदिरचा परिसर आणि हॉस्टेलचे काही रूम्स आहेत. डॉल इकडे हा जो रूम आहे 203 माझा फर्स्ट इयरचा रूम होता. आणि मी तपन हाच फर्स्ट सेमिस्टरचा हा रूम तपन मेहता करून माझा रूममेट होता तो. आणि मी इथं राहायचो. आणि त्याच्यानंतर मग तिकडं वरती गेलो होतो मी सिनियर लोकांसोबत. पण आता हे बघा हे दिसतं तुम्हाला असं पूर्ण पॅक केलं शेवटपर्यंत. इथून दिसणार नाही. जर हॉस्टेल बघायची असेल तर वरती जावं लागेल. पण त्याला परमिशन घ्यावं लागेल. बट डॉल इथून थोडंफार दिसतं आहे का. नाही काहीच दिसत नाही. बघू काहीतरी जुगाड आणि मग बाहेर जायचा प्रयत्न करतो. ठीक. आमचं किचन आणि मेस इथून तिथपर्यंत इथं जेवण करायचं. आता बाकीचं तर आत्ता कन्स्ट्रक्ट झालं आहे नवीन. गोशाला पण झाली त्या साईडला. पण हा हॉस्टेलचा परिसर एकदम वाव म्हणजे आता मी कसं माझं फिलिंग एक्सप्रेस करून मला माहिती नाही. बट जे लोक आयुष्यात काहीतरी लक घेऊन आलेत ना त्यांचं ॲडमिशन इथं होतं आणि इथं शिकतात ते. हे मंदिर बघा तुम्ही, शिखरबद्ध मंदिर आमचं. इथं ग्राउंड होतं. आम्ही इथं आमचं आयुष्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ष एन्जॉय केले. दिसतंय वाव.
हाँ भाभी इधर खड़े रहते, निकाल दो। असं सुंदरसं आपलं मंदिर, ही आमची पत्रिका. आता थोड्या वेळात आरती पण होईल, त्याचा आधी आम्ही तिथं पत्रिका ठेवायला जाऊ. कसं वाटलं डॉल मंदिर? हां खूप छान आहे ना. हे आता नवीन आणि इथंच आहे, तुला माहिती आहे का, इथं आमची क्रिकेटची पिच होती, इथं आमचं ग्राउंड होतं खेळायचं. इथे एक्झॅक्ट ते जे मंदिर आहे ना, इथं महाराजांच्या मूर्त्या आहेत ना, त्याच्या समोरच इथं खाली हे अख्खं आमचं ग्राउंड होतं खेळायचं. इथं आम्ही व्हॉलीबॉल, क्रिकेट खूप साऱ्या गोष्टी खेळलो आहेत. आणि मंदिराचा पाया म्हणजे बनल्यापासून तर इथं आम्ही खूप सेवा केली. जस्ट इमॅजिन किती भारी नशीब असेल आमचं. आणि आज बघा किती भव्य आणि दिव्य असं सुंदर मंदिर झालं इथं. वाव. आणि वी आर ट्रुली ब्लेस्ड. आमच्यासोबत ज्या घडामोडी होत आहेत, आमच्यावर ज्या ब्लेसिंग्स येत आहेत किंवा जे काही चाललं आमच्या आयुष्यात, सो वी आर रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. जे काय आहे ते यांचा आशीर्वाद, आमच्या आईबाबांचा आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम. हा जो नगाळा दिसतोय ना डॉल, हा नगाळा 3 वर्ष मी एवढा गाजवला आहे ना याला, म्हणजे अल्टिमेट. इतका वाजवायचो मी, एवढी मजा यायची मला. आय होप आज आरतीमध्ये जर माझा मूड झाला तर मी आज परत वाजवायला बघू. आरती चेंज झाली, खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या, पण तरी माझी इच्छा आहे की मी वाजवायला पाहिजे. कारण की आधीचे जे 3 वर्ष आहेत ना, सगळे असे डोक्यात फिरतात. सो वाजून गेले 8:30. तुम्ही बघितलं असेल, मगाशी आलो, चेंज केलं, जेवायला गेलो. जेवल्यानंतर आम्ही पान खाल्ला. म्हणजे आल्यानंतर जे आम्हाला प्रेम भेटते इथं हॉस्टेलमध्ये, ह्या प्रेमसाठी तुम्हाला खोटं वाटेल, माझे तुम्ही मागचे किती ब्लॉग बघून घ्या. जेव्हा आपण हॉस्टेलला आलो हे शब्द माझ्या तोंडातून आलेच आहेत. आम्ही जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा आमची अशी इच्छा असायची की पुढे जाऊन आम्ही बघायचो लोकांना, जे गेस्ट आलेले असायचे त्यांना जेवढा जो आशीर्वाद भेटायचा, त्यांना आरतीचा मान भेटायचा, जेवणाचा मान भेटायचा, तसं मी विचार करायचो की आपल्याला फ्युचरमध्ये असं काही भेटलं तर कसं होईल, मॅनिफेस्ट करायचं. आणि आज सेम झालं. आम्ही आरती केली दोघं भावांनी. जेवणाचं जिथं गेस्ट लोक येतात तिथं जेवलो. भगवंतांसाठी बनवले जातात ते पान आपल्याला दिले, ते खाल्ले. म्हणजे एक वेगळंच एक खूप असं ब्लेस्ड फील होतं. बट ठीक आहे, आजचा आणि कालचा दिवस मी बघितला असेल पूर्ण, खूप मस्त झाला आहे. इथून पुढे आता पत्रिका वाटणं चालू होईल, सगळ्यांना इन्व्हिटेशन देणं चालू होईल, सगळ्यांना इन्व्हाइट करणं चालू होईल, खूप साऱ्या गोष्टी होतील. स्टेटून बघत राहा. खूप साऱ्या गोष्टी असे काय म्हणतात, असे लाईनअप आहेत आणि टाईम खूप आमच्याकडे कमी आहे, म्हणून ही भागदौड होते. कधी कधी असं होतं की खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या असतात पण ते होत नाही. बट ठीक आहे, जसं पण असेल, प्लीज मला आवडलं असेल तर कमेंट करून जा. लग्नाची डेट मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. जेव्हा मी सगळ्यांना इन्व्हिटेशन देईल, सगळ्यांना सांगेल, तेव्हा मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की लग्न कधी. लग्न मी महिना सांगून देतो, जूनमध्ये आधी पण सांगितलं होता, पण डेट मी रिव्हील करेल पुढच्या किंवा त्याचा पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थोडा पण कुठलाही पार्ट आवडला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून द्या, लाईक करून द्या आणि कमेंट सोडून द्या एकदम मस्तवाली. डन. चलो भेटूयात पुण्याला. बाय, गुड नाईट, टेक केअर आणि डू सबस्क्राईब. जय स्वामीनारायण.